कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती आणि लेखिका श्रीमती लक्ष्मी मुरडेश्वर पुरी, प्रमुख पाहुणे डॉक्टर मोहन आगाशे, विशेष वक्ते विक्रम मल्होत्रा. सूर्य संवाद, पानांच्या पलीकडचे संवाद, ही चर्चा आपण आता करणार आहोत. आणि यात सहभागी होत आहेत संवादक श्री अतुल कुलकर्णी आणि अच्युत गोडबोले. या सर्वांना आणि आपण सर्व रसिक साहित्यप्रेमी मित्र बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम अभिनंदन लेखिकेचे अत्यंत उत्कृष्ट कादंबरी लिहिल्याबद्दल आणि त्या ज्या प्रकारे आज इथे व्यक्त झाल्या त्याबद्दल. त्याचबरोबर अभिनंदन आज जे इथे उपस्थित नाहीयेत, त्यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला त्या मुकुंद वझे यांचा. अनुवादाबद्दल असं बोलतात की इफ इट इज ब्युटिफुल देन इट इज नॉट फेथफुल, and if it is faithful it is not beautiful. या दोन्हीचाही while remaining faithful he has retained the beauty of the text. आणि अत्यंत उत्तम अनुवाद केल्याबद्दल मध्ये यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर मधुश्री पब्लिकेशनचे शरद आष्टेकर अत्यंत सुंदर निर्मिती केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि अर्थातच अभिनंदन या कार्यक्रमाच्या आयोजकांचं, प्रायोजकांचं. आजच्या या सूर्य संवाद मध्ये पानांच्या पलीकडचे संवाद सुरू करताना मी सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की इथे मला डबल रोल करायचा आहे. एक रोल आहे संवादकाचा इतरांच्या सारखा, आणि दुसरा रोल आहे समन्वयकाचा. समन्वयक म्हणून मी आजच्या दोन प्रख्यात संवादकांसाठी एकूण 9 प्रश्न उपस्थित करणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला दोघेही किंवा एक संवादक उत्तर देतील आणि त्यावर मी बोलणार आहे. आणि मधून मधून मला असं वाटतं की डॉक्टर मोहन आगाशे त्यांच्या खास शैलीमध्ये थोडी मल्लीनाथी करतील, पुणेरी मल्लीनाथी करतील अशी अपेक्षा मी बाळगून आहे. आजच्या या सूर्य संवाद या कार्यक्रमामध्ये आमची भूमिका आहे ती समीक्षकांची भूमिका नाही. आमची भूमिका जी आहे ती इथे असलेले तिघेही लेखक, अभ्यासक, कलावंत आहेत. त्यामुळे आमची भूमिका समीक्षकांची नसून रसग्रहणाची आहे, हे मला मुद्दाम इथे सांगावं वाटतं. पहिला प्रश्न आहे, तिने केलेले सूर्याशी या कादंबरीतील साहित्यिक मूल्य जी आहेत, म्हणजे कथाशैली असेल, नाट्यमयता असेल, काव्यात्मकता असेल आणि रचना, याबद्दल वाचक, लेखक आणि अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम अभिनंदन. आणि ही कादंबरी म्हणजे माझ्यावर एक मोठं काव्य आहे. कारण हे वाचताना आपण इतके त्याच्यात रंगून जातो की एखादी मोठं दीर्घ काव्य वाटावं. आणि 2-3 पातळ्यांवरती हे चालतं. एक म्हणजे हे एपिक लव्ह स्टोरी ज्याला म्हणता येईल, अत्यंत मोठ्या ह्याच्यावरती, कॅनव्हासवरती एक मोठी प्रेमकथा आहे. दुसऱ्या बाजूला पार्श्वभूमी जी संबंध स्वातंत्र्य संग्रामाची जी आहे, आणि त्यामध्ये पुन्हा स्त्री फेमिनिझम ज्याला म्हणता येईल की समतावाद, म्हणजे कुठेही पुरुषांचा द्वेष नाही. म्हणजे ग्लोरिया एकाने एक डेफिनेशन केलेली आहे की पुरुष आणि स्त्री यांची समता ही म्हणजे खरं म्हणजे फेमिनिझम आहे. कुठे द्वेष नाही किंवा कुठे विरोध नाही. आणि तो आपल्याला ठाई दिसतो. म्हणजे अगदी पहिल्यांदा जो कुस्तीचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगापासून ती सुरुवात होते. म्हणजे काहीतरी 52-56 मुलं आणि 2 मुली, आणि त्यामध्ये ती आव्हान करते. त्या आव्हानानंतर ताबडतोब त्या मुलाला हे गारद करते. तो अतिशय म्हणजे तिथनच ती सुरुवात होते, ते सुरुवातीलाच आहे. आणि मुक्ताबाईंचं जे त्यांनी हे घेतलेलं आहे, मुंगी गोळा उडाली आकाश, आणि ती सूर्याला गिळते, म्हणजे अतिशय इम्पॉसिबल गोष्ट आपण करू शकतो. हेमिंग्वेची मला आठवण होती
म्हणजे ओल्ड मॅन अँड द सी वाचताना म्हणजे ज्याला नोबेल मिळालं 110 पर्यंत होतं पुस्तक, पण तर तो भाषा आणि तो ह्याचा जे संघर्ष आहे, त्या संघर्षाचं जे प्रचंड वर्णन आहे, इथे त्याची पण आठवण होते की संबंध आयुष्यामध्ये आणि त्यातली प्रेमपत्र जो वाचताना म्हणजे ग्रॅहम ग्रीनचा नंतर उल्लेख करेन मी, पण मला फार मोठं वाटतं की या सगळ्याचा जो मिलाप आहे त्याचा पूर्ण बॅकग्राऊंड मराठी आहे. आता जसं तुम्ही सांगितलं भाषणामध्ये की म्हणजे यशवंत आहे तर मामा वधेरकर आहेत, मामा वधेरकरांच्या नाटकामध्येच त्याची खरं सुरुवात होते आणि त्याच्यामध्येच त्यांचं प्रेम जमतं, म्हणजे त्या नाटकामध्येच त्यांची सुरुवात होते. तर हे जे ते बालगंधर्वांचं नाटक बघायला काय घेऊन जातात, सगळं याचे रेफरन्सेस सगळे महाराष्ट्र येतात, रत्नागिरी मग मुंबई एल्फिन्स्टन कॉलेज आणि सगळं आपल्याला वाचताना अतिशय ते जवळचं वाटतं एकतर. आणि भाषा अप्रतिम, मग सांगितलं मुकुंद वजानी भाषांतर हे इतकं सुंदर केलेलं आहे की ते म्हणजे मराठी वाचकाला सुद्धा आणि मधुश्री हे सुद्धा पुस्तक अतिशय छान छापलंय, जरूर वाचावं असं एक पुस्तक आहे. मला की सगळ्यांना आवाहन करायचं की अतिशय सुंदर असं एक पुस्तक आहे. पेज टर्नर ज्याला म्हणतात, म्हणजे एक पान आपण खाली ठेवू शकत नाही अशा तऱ्हेची कादंबरी, पण या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे म्हणजे स्वातंत्र्य चळवळ त्यातनं पुन्हा आणि आई वडिलांच्या ह्याच्यावरून प्रेरणा घेतली. ते 148 पत्र त्यांनी जास्त आहेत पण त्यांना ती सापडली आणि ह्यातली पत्र अतिशय सुंदर आहेत. म्हणजे यातलं नंतर कदाचित वाचन करीन एखाद्याचं. नंतर प्रश्न आहेत त्याबद्दल. अतुलजी, 9 प्रश्न असल्यामुळे मी थोडक्यात उत्तर देतोय एका प्रश्नाचं. आत्ताचा सरांचा प्रश्न हा क्राफ्ट बद्दल आहे अशी माझी समजूत आहे मेनली. आणि मला आठवण होते की तेंडुलकर, विजय तेंडुलकरांबरोबर अनेक वेळेला गप्पा व्हायच्या, त्यावेळेला ते एका गप्पांमध्ये ते म्हणाले होते की कुठलंही जी साहित्यकृती असते किंवा नाटक असतं किंवा सिनेमा असतो त्याचं प्रॉमिस काय आहे त्या कलाकृतीचं, हे पहिल्या तुम्हाला काही मिनिटांमध्ये प्रेक्षकाला एक प्रॉमिस करतो, लेखक असेल किंवा त्याचा जो कोणी मेकर असेल तो. आणि ह्या पुस्तकाचं प्रॉमिस तुम्हाला ती कादंबरी ज्या वेगात सुरू होते आणि ज्या लेवलला सुरू होते त्याच्यामध्ये एक प्रॉमिस देणं हे अत्यंत छान पद्धतीने येतं या कादंबरीमध्ये. ज्या प्रसंगाचा आता उल्लेख केला सरांनी, तो प्रसंग त्या मुलीच्या शाळेमध्ये होणारा, आणि तिथेच तुम्हाला प्रॉमिस मिळतं की आपण काय वाचणार आहोत पुढे त्या कॅरेक्टरच्या थ्रू. आणि मला असं वाटतं की एकूणच क्राफ्टचा तो एक खूप महत्वाचा भाग असतो एस्पेशली कादंबरीमध्ये, कारण जेव्हा इतकं प्रदीर्घ असतं त्यावेळेला पहिल्या काही पानांमध्ये तुम्ही ते प्रॉमिस करणं वाचकाला हे खूप महत्वाचं असतं. ज्याच्यामुळे आता सर म्हणाले तसे ते पेज टर्नर होते, त्यामुळे ती एक मला महत्वाची गोष्ट वाटते क्राफ्ट म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जसं आपल्याला दिसताना समुद्र दिसतो एक विशाल वगैरे, पण त्याची सुरुवात जेव्हा आपण बघतो तेव्हा ती कुठल्या तरी एखाद्या डोंगरावरती एक थेंब थेंब पडणाऱ्या एका धारेपासून सुरुवात होते आणि मग त्याला अनेक प्रवाह मिळतात, मग नद्या मिळतात आणि मग ते मोठं होत होत ते जातं. तसं ह्या कादंबरीमध्ये एका छोट्या मुलीच्या छोट्या प्रसंगापासून, की जो खरं तर खूप मोठा प्रसंग 1920 आणि 25चा काळ बघता, तिथून ती हळूहळू हळूहळू करत अख्खं सामाजिक राजकीय वातावरण कवेत घेत ती कादंबरी जाते. आणि क्राफ्टमध्ये त्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तुम्ही अनेक धारा ज्या असतात त्या सामावून घेत जाणं, तर ह्या 2 गोष्टी मला या क्राफ्टच्या बाबतीत खूप महत्वाच्या वाटतात. धन्यवाद. अतुल आणि अच्युत या दोघांच्याही मतांची मी पूर्णपणे सहमत आहे. आता संवादक म्हणून मला असं वाटतं की 1918 ते 1950 या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षमय कालखंडातल्या पार्श्वभूमीवर एका अत्यंत बुद्धिमान आणि तेजस्वी स्त्रीची, मालतीची, तिच्या आत्मशोधाची ही रोमांचकारी कहाणी आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की मराठी वाङ्मय आणि संस्कृती यांचं वैभव, प्रगल्भता आणि सौंदर्य याचं दर्शन सगळ्या जगाला घडवण्याचा भारतीय लेखिकेने इंग्रजी भाषेत केलेला पहिला प्रयत्न असं जे म्हटलं गेलेलं आहे ते या पुस्तकाचं वर्णन अत्यंत सार्थ आहे अशीच माझी भावना आहे.
आता दुसरा प्रश्न, ही कादंबरी मराठी भाषेतल्या नव्या आणि जुन्या कोणत्या कादंबरीशी नातं सांगते ते एक वाचक अभ्यासक म्हणून तुम्ही सांगा. मला मराठीतल्या कादंबऱ्यांचं ची तुलना मला करता येणार नाही. मला एकच सांगावं वाटतं की इनफॅक्ट अशा कादंबऱ्या इंग्रजीमध्ये आपल्याला काही काळ वाचायला मिळतात. मराठीमध्ये अशा तऱ्हेच्या कादंबऱ्या फार कमी आहे, असंच माझं मत आहे. की अशा तऱ्हेचं संपूर्ण त्याचा स्पॅन जो आहे, जो कॅनव्हास जो इतका प्रचंड ग्रेट आहे. आता जसं यांनी सांगितलं त्या वेब सिरीजला अतिशय अनुकूल अशा तऱ्हेचं आहे, कारण अतिशय भव्य दिव्य ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अशा तऱ्हेचं सर्व तो कॅनव्हास खूप मोठा आहे. त्यात इमोशन्स आहेत. पण जर प्रेम म्हणाल तर प्रेमाची डेप्थ, म्हणजे त्या प्रेमामध्ये विरह आहे, त्यामध्ये आनंद आहे, त्यामध्ये राग आहे, त्यामध्ये म्हणजे सगळ्या भावना आहेत त्याच्यामध्ये. प्रेमाच्या अनेक छटा त्याला म्हणता येतील. आणि तरुणांमध्ये सुद्धा आदर्शवाद जो आहे त्याच्यामध्ये त्या 5 लेवलवरती, म्हणजे फिजिकल, इमोशनल, इंटलेक्च्युअल, स्पिरिच्युअल अशा अनेक 5 लेवल आणि एस्थेटिक अशा 5 लेवलवरती ते आदर्शवाद आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या लेवलवरती जाणाऱ्या कादंबऱ्या खरं म्हणजे आपल्याला फडक्यांच्या आणि खांडेकरांच्या काही कादंबऱ्या आपल्याला सांगता येतील, म्हणजे आदर्शवाद आपल्याला दाखवता येईल. पण अशा तऱ्हेच्या की ज्याच्यामध्ये पुन्हा स्त्री पुरुषांचं इक्वॅलिटी आणि सगळेच धागे जोडलेले अशा तऱ्हेच्या कादंबऱ्या खरोखरच खूप कमी आहेत असं मला वाटतं. असे प्रश्न मी युजली टाळतो, कारण कलाकृतींचं कंपॅरिझन होऊ नये असं मला वाटतं. कारण प्रत्येक जण जेव्हा लिहितो त्यावेळेस त्याची परिस्थिती, त्यावेळची सोशल, पॉलिटिकल आणि स्वतःची खूप वेगवेगळी असते. त्यामुळे तिने गेलेले सूर्याशी ह्या कादंबरीचं एक अप्रतिम अशी कुठली कादंबरी आहे अशी जर तुम्ही विचाराल तर ती आहे शी स्वॉलोड द सन. अत्यंत योग्य असं उत्तर दिलेलं आहे. कलाकृतींची तुलना करता कामा नये हे जरी खरं असलं तरी कुठलीही साहित्यकृती वाचताना आपल्याला त्यापूर्वी आपण वाचलेल्या कुठल्या तरी याचा संदर्भ लागतो, त्याची नाळ जोडली जाते. मला संवादक म्हणून असं वाटतं की या कादंबरीमधली ऐतिहासिक पार्श्वभूमी, विस्तीर्ण पट आणि अनेक कॅरेक्टर शिवाय काव्यात्मकता ही जर लक्षात घेतली तर व्यक्तिशः मला ही कादंबरी भालचंद्र नेमाडेंच्या हिंदू या उत्कृष्ट कादंबरीशी नातं सांगते असं मला वाटतं. आता तिसरा प्रश्न, मराठी संस्कृती हा या कादंबरीचा स्थायी भाव आहे आणि मराठी भावविश्व या कादंबरीमध्ये सर्वत्र सर्वव्यापी असं ते भावविश्व आहे. तरीही या कादंबरीमध्ये जी मूल्य सांगितलेली आहेत त्या मूल्यांना विश्वात्मक, युनिव्हर्सल असं परिमाण आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, युनिव्हर्सल आहे का? मला असं वाटतं नक्कीच आहे त्याच्यामध्ये, कारण मराठी पुरतं रिस्ट्रिक्टेड नाही आहे. त्याचा उगम संबंध मराठी आहे. रत्नागिरी, नंतर एल्फिन्स्टन कॉलेज आणि इतर आता सांगितलं तर आपण अनेक ठिकाणी, नंतर मग दिल्ली आणि अनेक ठिकाणी मग ते कथन फिरतं. पण यातली जे सांगायचंय तो म्हणजे पुन्हा संघर्ष, अन्यायाच्या विरुद्ध लढणं आणि पुन्हा स्त्री पुरुष इक्वॅलिटी, हा जो सगळा प्रकार आहे. म्हणजे सिमॉन दु बो जसं म्हणायच्या की म्हणजे विमेन आर नॉट बॉर्न, विमेन आर मेड, अशा तऱ्हेचं काहीतरी वाक्य आहे. तर मला असं वाटतं की स्त्रियांच्या म्हणजे स्त्री पुरुष इक्वॅलिटीमध्ये नुसतं आपलं साचेबंदपणा नाही याच्यामध्ये, त्याचे अनेक कंगोरे जे दाखवलेले आहेत. म्हणजे प्रेमाचे पण अनेक कंगोरे आहेत, स्त्री पुरुष स्त्री स्वातंत्र्याचे इक्वॅलिटीचे पण अनेक जे कंगोरे आहेत ते सुद्धा अतिशय वेगळे आणि ते मला वाटतं ते युनिव्हर्सल आहेत. म्हणजे हे जे आहे हे युनिव्हर्सल आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढणं. आता रोजा पार्क उदाहरणं तर तिकडली उदाहरणं घ्यायची तर कितीतरी घेता येतील उदाहरणं. तर त्या तऱ्हेची जी काही उदाहरणं आहेत ती सगळी कशी त्या ठिकाणी तो संघर्ष वेगळा होता, इथे हा संघर्ष वेगळा आहे. पण हे
ह्यातली तत्व ही सगळीकडे लागू पडतात असं मला वाटतं. एक वाक्य मला फार आवडतं की ज्याचा उल्लेख एस्पेशली आमच्या सिनेमांच्या बाबतीत केला जातो. द मोर द लोकल द मोर इट्स युनिव्हर्सल. आणि अगदी सुरुवातीपासनं ह्याच्यामध्ये भाषा असो, प्रांत असो, मनुष्य स्वभाव असोत, रिलेशनशिप्स असोत, ह्याच्यामध्ये आणि मल्होत्राजींसाठी हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण इट इज सो लोकल इन इट्स कोर that why do we see Mexican films? Why do we see Iranian films? They are very local, but they appeal to us because of the universality of it. And I think that is there because that has not been left alone anywhere to make it universal. Once you try to make it universal, it never becomes universal. When you keep it to your core, when you keep it local, तुम्ही जेव्हा ते स्थानिक ठेवता त्यावेळेला कुठल्याही जगातला माणूस बसून ते वाचतो, त्याला काहीतरी रिलेशन आपल्याशी त्याचं मिळतं. कारण शेवटी माणूस हा माणूस असतो. नातेसंबंध हे नातेसंबंध असतात, इमोशन्स हे इमोशन्सच असतात. त्यामुळे जगात एखादी चांगली गोष्ट झाली की सगळ्यांनाच आनंद होतो, वाईट गोष्ट झाली की सगळ्यांनाच दुःख होतं. त्यामुळे ते मला असं वाटतं की ह्याचं खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे इट्स व्हेरी लोकल अँड दॅट्स वाय इट हॅज अ पोटेन्शियल टू बिकम युनिव्हर्सल. थँक्यू, धन्यवाद अतुल. मला असं वाटतं की स्वातंत्र्य, न्याय, प्रेमभावना, आदर्शवाद, त्याग, परिवर्तनशीलता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी साकार करण्याची आकांक्षा, उर्मी आणि इच्छाशक्ती, ही जी मूल्य आहेत ही शाश्वत मूल्य या कादंबरीतून येतात. आणि यामुळेच या कादंबरीतल्या मूल्यांना विश्वात्मक परिमाण लाभलेला आहे हे माझ्या मते निसंशय आहे. आता पुढचा प्रश्न, मगाशी याचा उल्लेख झाला परंतु थोडा आपण खोलात जाऊया. या कादंबरीमध्ये प्रेमपत्रांचा 148 प्रेमपत्रांचा आणि आणखी असतील पण ती तुम्हाला मिळाली नाही, तुम्ही म्हणालात, तर अत्यंत विलोभनीय वापर या प्रेमपत्रांचा करण्यात आलेला आहे. मराठी साहित्यात हे इतरत्र घडलेलं आहे का, किंवा जागतिक साहित्यामध्ये प्रेमपत्रांचा इतका विलोभनीय उपयोग झाल्याचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर येतं का? जागतिक नक्कीच येतं, मराठीचं तो काही उदाहरणं आहेत. पण मला असं वाटतं मगाशी उल्लेख केला तसं ग्रॅहम ग्रीनची एंड ऑफ द अफेअर नावाची कादंबरी, आणि ग्रीन माझा आवडता लेखक आहे, त्यामध्ये संबंध म्हणजे सारा बेंड्रिक्स आणि हेनरी बेंड्रिक्स यांच्यामधला जो पत्रव्यवहार आहे आणि त्याची बॅकग्राऊंड सेकंड वर्ल्ड वॉरची, अप्रतिम पत्र आहे. त्या तोडीची पत्र, त्यापेक्षाही चांगली पत्र या कादंबरी. त्यांना वाचून दाखवलं तर एक म्हणजे भाषा जी आहे, गुरुची पत्रे इतकी जिवंत असायची की ती मालतीच्या अंतर्यामी जाऊन पार्थिव स्वरूपात वस्ती करतील आणि सूक्ष्म शरीर बनेल अशी भीती वाटायची. त्या पत्रातून तो त्याला विश्वाससंबंधी कोडी घालायचा आणि चिंतनात बुडवून टाकायचा. तिच्या कानात आपल्या अंतरात्म्याचे रहस्य कुजबुजून तिला आत्मविश्वास द्यायचा. पत्रातून भासायचं की तो निसंकोचपणे तिच्या दाराबाहेर उभं राहून तिचे आर्जव करणारं गीत गातो आहे. कधी त्याचे शब्द तिच्या शरीराला पिसासारखा हळूवार स्पर्श करून जायचे. ती कोड्यात पडली असेल तर तिला सल्ला द्यायचे. एखादा धाडसी निर्णय तिनं घेतला असेल तर त्याच्या पत्रातून तिला समर्थन लाभत असे. कधी माघार घ्यायला लागली की त्याचे शब्द तिला सांत्वनपर बोलायचे, म्हणायचे गतन शुच्छेद. आता यामध्ये आणखीन काय आहे की आणखीन बरीच पत्र आहेत, मला वेळ खूपच जाईल, आपल्याला 9 प्रश्न आहेत. पण सगळ्यात मला आवडलं त्याच्यामधलं की त्यातला जो विरह आहे आणि त्याच्यामध्ये की तो जाऊन दरवेळेला पत्रपेटीत बघायचा आपल्याला पत्र येत आहे की नाही, आणि त्यावेळेला तो त्याला विनवणी करायचा. तो त्याला इनफॅक्ट म्हणायचा काय, मी तुझी सेवा करतो, देवी म्हणत होतो त्याला. तर हे जे सगळं रूप आहे म्हणजे प्रेमाचं एक अर्पण, समर्पणाचं जे रूप आहे, आणि त्यानंतर त्याने पत्रात ओथंबलेलं आहे की तू खूप वाट बघतो आणि त्यामुळे तू
3-3 वेळा जातो मी, मला तरी सुद्धा तुझं पत्र येते, त्यामुळे किती मला वाईट वाटतं. या सगळ्यामध्ये जी भावना आहे आणि ती पण फार उत्कटता, म्हणजे प्रेमातली उत्कटता खूप, त्यानंतर खूप सेन्शुअस अशी वर्णनं पण आहे. त्या नदीत डुंबण्याची अप्रतिम वर्णन आहे ती, म्हणजे खरोखर म्हणजे अतिशय सुंदर अशी ती वर्णन आहे. तर मला असं वाटतं ती वाचताना अंगावर एकदा तर तो म्हणतो की माझा राग येतो, पण तो राग म्हणजे समुद्रावर येणार त्या बुडबुड्यांसारखं. काय कल्पना आहे अप्रतिम की ते बुडबुडे येऊन नष्ट होतात लगेच. तसा मला राग येतो आणि तो ताबडतोब नष्ट होतो. ही काय सुपर कल्पना, म्हणजे दिस इज रिअली एक्सलंट. त्यामुळे सगळं पत्र वाचताना आपण त्यात रंगून जातात. तुझ्या राग काय कटकट करायची, माझ्या रागाला तू काय भीक देणार का? अतुलजी, एक ट्रिव्हिया त्या निमित्तानं की लक्ष्मीजींच्या घरी मी दिल्लीला गेलो होतो, त्यावेळेला ह्यातली काही पत्र मी प्रत्यक्ष बघितली, त्यांच्या वडिलांनी लिहिलेली, आणि एक तर त्यांचं अक्षर फार सुरेख आहे. पण या निमित्ताने थोडंसं वेगळं एक सांगतो की ह्या कादंबऱ्या ह्या पद्धतीच्या का महत्वाच्या असतात. आणि मगासपासून आपण तरुण पिढीचा उल्लेख करतोय, काय या पत्राचं नोटिफिकेशन येत नाही, पत्राची वाट बघावी लागते. टिंग आवाज आला आणि लगेच मेसेज वाचला असं होत नाही. आणि हा जो काळ जावा लागतो ना, म्हणजे एखादं पत्र लिहिण्यामागे जो एक आधी मनात विचार यावा लागतो, त्याचा एक ड्राफ्ट आधी मनात बनतो, मग तो कागदावर बनतो, मग तो आवडला जात नाही. जे पत्र मी आपण बघितलं तुमच्या वडिलांचं, ते कदाचित पहिला ड्राफ्ट नसेल त्यांचा, त्यांनी लिहून ते फाडलं असेल, त्यांनी ते टाकलं असेल, अजून चांगले शब्द आपण कसे वापरू शकतो, अजून चांगल्या पद्धतीने कसं आपण लिहू शकतो. मला असं वाटतं की, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की आता मेसेजेस आणि ईमेल्स बंद करून डायरेक्ट पत्र लिहावी तसं, परंतु कादंबऱ्या मी म्हटलं तसं यासाठी महत्वाच्या असतात की जे वातावरण आपल्या ओळखीचं नाही आणि ते कधीही आपल्या अवतीभोवती आता असणार नाही. 1920चा काळ परत येऊ शकणार नाही, तो येऊही नाही, त्याची गरजही नाही. परंतु एक वेगळं विश्व जे आपल्या अनुभवात नाहीये, कधी येऊ शकणार नाही, ते आपण अनुभवणं हे माणूस म्हणून फार महत्वाचं असतं, व्यक्ती म्हणून फार महत्वाचं असतं, स्वतःला प्रगल्भ करण्यासाठी. आणि त्यामुळे तरुणांना विशेष करून माझं हे आवाहन आहे, आता त्यात मराठी वाचा असं आजच्या तरुणांना सांगणं हे अजूनच अवघड आहे, हे जरी मला मान्य असलं तरी सुद्धा म्हणजे माफ करा मल्होत्राजी, पण वेब सिरीज बघण्यापेक्षा वाचणं हे फार महत्वाचं आहे. त्याचं कारण, वेब सिरीज मध्ये तुमच्या डोळ्यासमोर ते उभं राहतं, तुम्हाला इमॅजिन करायला फार कमी वाव असतो, पण कादंबरीमध्ये तो वाव प्रचंड असतो, कारण शब्द हे फक्त सिम्बल्स आहेत जे लक्ष्मीजींनी लिहिलेले आहेत. आणि प्रत्येकासाठी, इथे बसलेल्या प्रत्येकासमोर यातलं जर एक प्रकरण वाचलं तर त्याचं जे एक व्हिज्युअल लक्ष्मीजींनी उभं केलेलं आहे ते आपल्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळं असणार आहे. आणि त्यामुळे कादंबरी हा फॉर्मॅट अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की पत्र, यातली जी पत्र आहेत ती सुद्धा महत्वाची आहेत, ते वातावरण उभं करण्यासाठी. थँक्यू. सहमत आहे. पण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षमय कालखंडातील मालती या अत्यंत तेजस्वी महिलेची ही वैयक्तिक आणि कौटुंबिक कहाणी, वैयक्तिक कहाणी आणि राष्ट्रीय इतिहास याची जी गुंफण या कादंबरीत घातली गेलेली आहे ती तुम्हाला भावली का? नाही, ही खूपच भावली अशा तऱ्हेची, कारण ती फक्त वैयक्तिक जर का असती तर ती भावली नसती. कारण त्याच्यामध्ये जो ध्येयवाद, आदर्शवाद, संघर्ष आणि पुन्हा वैयक्तिक आयुष्य, संपूर्ण शिक्षण, प्रेम, ह्या सगळ्याचा जो मिलाफ आहे तो अतिशय सुंदर आहे. मला असं वाटतं ते खूप महत्वाचं आहे. कारण फक्त संघर्षाची, फक्त स्वातंत्र्याच्या कहाण्या आपण बऱ्याच ऐकतो, फक्त वैयक्तिक पण कहाण्या ऐकतो, पण त्याचा जो मिलाफ आहे त्यामुळे ते आपल्याला प्रचंड जास्त अपील होतं. गांधीजींची आठवण होते, कारण महिलांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणण्यात गांधीजींचा इतका मोठा जो हात आहे. कारण त्याच्या आधी
ही त्या अर्थाने मेल ओरिएंटेड स्वातंत्र्य संग्राम होता, पण गांधीजींनी पहिल्यांदी तळागाळातला म्हणजे समाज म्हणून तळागाळातली लोक आणि स्त्रिया यांना जे आणलं ते मालती एक त्याचं प्रतीक आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माणूस आपण कितीही वैयक्तिक गोष्ट असली तरी तो फक्त व्यक्ती नसते ती, कारण व्यक्ती कशातनं बनते, व्यक्ती त्याच्या अवतीभोवती त्या काळात जे घडत असतं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक पटावरती त्यातून व्यक्ती बनते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मालती हे फक्त ती एक इंडिव्हिज्युअल न राहता ती प्रतीक बनते त्या संपूर्ण वातावरणाचं. आणि त्यासाठी मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही म्हणालातच की फक्त एक वैयक्तिक गोष्ट झाली असती, पण ती संपूर्ण त्या काळाचा एक पट घेऊन उभी राहते ती कादंबरी, त्यामुळे ती मोठी होते. आणि म्हणून आपण जसं मगाशी म्हणत होतो की ती लोकल होणं म्हणजे काय असतं, शेवटी मगाशी म्हटलं तसं की लोकल होणं फक्त वैयक्तिक लोकल होणं नसतं, तो समाज काय होता त्यावेळेला, राजकारण काय होतं त्यावेळेला, विरुद्ध प्रवाह काय होते वैचारिक, जे ह्या कादंबरीमध्ये येतात, विरुद्ध वैचारिक प्रवाह. आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही राजकारणाचा उल्लेख केला म्हणून मला या कादंबरीचं महत्व याच्यासाठी वाटतं, इथे परस्पर विरोधी विचार असलेली लोक एकत्र बसतात आणि बोलतात. त्याबद्दल प्रश्न ते अत्यंत महत्वाचं आहे आणि आजच्या काळामध्ये आजच्या तरुणांनी आणि आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते पण खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. एक छोटी करेक्शन करावीशी वाटते. तुम्ही म्हणाला ते योग्यच आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर या दोघांनीही एकाच वेळी महिलांचा सत्याग्रहामध्ये सहभाग सुरू केला. म्हणजे ज्यावेळी गांधीजींनी दांडी मार्च पासून महिलांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं, त्याच वेळी काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये महिलांचा सहभाग घेणं ही डॉक्टर आंबेडकरांनी एक्झॅक्टली त्याच वेळी केलेली गोष्ट आहे. सॉरी, ग्रेट मेन थिंक अलाइक as great women do. मला असं वाटतं की मालती एल्फिस्टन कॉलेज मुंबईमध्ये असताना त्यावेळेचा तिचा प्रियकर, नंतर त्याच्याशी तिचा विवाह झाला, त्या गुरुसह गांधीजींच्या सत्याग्रहामध्ये सहभागी होते. आणि गुरुच्या प्रेमामध्ये आकंठ बुडून गेली असताना सुद्धा दोघेही सत्याग्रहामध्ये सामील होतात. आणि नंतर कायद्याचं शिक्षण घेत असताना मालतीनं पुन्हा सत्याग्रहात सामील होणं आणि विशेष म्हणजे वकील म्हणून स्वातंत्र्य सैनिकांचे खटले लढणे आणि त्यातूनही विशेष म्हणजे राजद्रोहाचा आरोप असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची प्रकरणं जिंकून दाखवणं, या सर्वांमधून मालतीची जी कहाणी आहे ती वैयक्तिक कहाणी राहत नाही. वैयक्तिक कहाणी आणि राष्ट्रीय इतिहास या दोघांची अतिशय उत्तम प्रकारे गुंफण या कादंबरीत झालेली आहे हे स्पष्ट होतं. तर सहावा प्रश्न असा आहे की याचा उल्लेख आधी झालेला आहे, परंतु मला थोडस याबद्दल तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. या कादंबरीतून, या महाकादंबरीतून व्यक्त प्रतीत होणार त्या काळातलं महिलांचं सक्षमीकरण आणि लिंग समानता, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या काळामध्ये बरेच प्रभाव होते. म्हणजे ज्योतिबा फुल्यांचं एक खूप मोठं काम होतं, सावित्रीबाई फुल्यांचं खूप मोठं काम होतं त्या काळामध्ये. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे गांधीजी, अतुल म्हणाला तसं की गांधीजींनी अतिशय मोठा तो प्रवाह आणला होता, डॉक्टर आंबेडकरांनी तो प्रवाह आणला होता. अनेक त्यावेळेला म्हणजे स्वराज्याची चळवळ चालू असताना फक्त पुरुषांची ती राहू नये आणि स्त्रिया त्यात सामील व्हाव्यात आणि शिवाय गोरगरीब पण सामील व्हावे, हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे गांधी सर्व अतिशय सगळ्यात पुढे होते. आणि त्यात इतरही नेते त्यात सामील त्यानंतर झाले, कारण गांधीजींना ते सगळे लीडर मानायचे. त्यामुळे त्यात मग पंडित नेहरू, सरदार पटेल, अनेक लोकांचा मग सहभाग त्यात होता. पण त्याच्यामध्ये लिडरशिप जी होती किंवा सगळ्यात पहिली पावलं जी उचलली होती ती त्याने उचलली. पण त्या काळात आपल्याला फुले
आणि त्यांच्यात तो जो प्रवाह होता तो नाकारून आपल्याला चालणार नाही. मगाशी मी जे प्रॉमिस म्हणालो ना त्याच्यामध्ये उल्लेख केला आपण त्या कुस्तीच्या प्रसंगाचा, पण त्याच्यानंतरचा जो प्रसंग येतो घरी गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता वडील आपल्या मुलीला रागवणार आणि घरी गेल्यानंतर वडील त्या मुलीला प्रोत्साहन देतात की तू त्या मुलाला कुस्तीमध्ये हरवलंस आणि तू जे निर्णय घेतलास तो अत्यंत उत्तम निर्णय घेतलास. ते जे प्रॉमिस आहे ना ते सुद्धा शेवटपर्यंत राहतं. कारण म्हणजे प्रस्तावनेमध्ये लक्ष्मीजींनी जो उल्लेख केला की त्यांच्या आईबद्दल मालतीचं जे कॅरेक्टर आहे तिचं नाव पण तेच आहे की ती इतकी सगळी होती पण तरी सुद्धा शी कुड नॉट स्वॉलो द सन. तिला ते जमलं नाही तिच्या वेळेला आणि तिने त्या मुलीला म्हणजे आपल्या मुलींना त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जरूर करायला पाहिजे, तुम्ही तुमची करिअर सोडता कामा नयेत, जे मला करायला लागलं ते तुम्ही करता कामा नये. आणि मग आता जी कादंबरीतली मालती आहे ती अर्थातच वेगळ्या पद्धतीची मालती आहे की हू ऍक्च्युली स्वॉलोज द सन. तर त्या अर्थाने मला पुरुष ह्या कादंबरीतली पुरुष पात्र जी आहेत ती ज्या पद्धतीने स्त्रियांना च्या बरोबरीने राहतात किंवा त्या काळाचा विचार करता आपल्याला असं म्हणायला लागतं की ज्या पद्धतीने ते सपोर्ट करतात म्हणा किंवा प्रोत्साहन देतात म्हणा, वडील म्हणून किंवा प्रियकर म्हणून किंवा नवरा म्हणून, तो पण ह्या कादंबरीचा एक खूप महत्वाचा भाग मला वाटतो. स्त्री पुरुष संबंध या अर्थाने आणि स्त्रिया ज्या पद्धतीने एक सेंटर स्टेज घेतात या कादंबरीमध्ये त्या अर्थाने सुद्धा. मला असं वाटतं की ही कहाणी जी आहे ती कहाणी एका अभिजन कुटुंबाची आहे, अभिजन कुटुंबाची आहे, बहुजन कुटुंबाची नाही. मगाशी महात्मा फुलेंचा उल्लेख करण्यात आला. मालती ज्यावेळी शाळेत जात होती त्यावेळी तिला कोणी शेण गोटे फेकून मारत नव्हतं. बहुजन समाजातल्या महिलांना सक्षमीकरणासाठी, लिंग समानतेसाठी जो संघर्ष करावा लागतो त्याचा इथे माणूसही नाही. मात्र तरी देखील अभिजन समाजात राहून सुद्धा पितृसत्ताक पद्धतीचा एवढा प्रभाव असून सुद्धा बाबांसारखा पुरुष जो आधार देतो त्या बळावर आणि उपजत धाडसी वृत्तीमुळे मालती स्वतःच्या उदाहरणातून स्त्री सक्षमीकरण आणि लिंग समानतेचा धडा घालून देते. हे नक्कीच अतिशय आश्वासक वाटते. आता पुढचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल थोडस बोललं गेलेलं आहे. हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे. या कादंबरीमध्ये तत्कालीन सामाजिक आणि राजकीय घडामोडी आणि वैचारिक संघर्ष याची मोठी पार्श्वभूमी आहे. या संदर्भात असा दावा करण्यात आलेला आहे की, आणि मी कोट करतो आहे जी एक नोट सर्क्युलेट केली तर त्यावरून, की त्या काळातील तरुण पिढी महात्मा गांधी आणि वीर सावरकर यांच्या विचारसरणीतील मतभेद या द्वंद्वात अडकली होती जशी आजची तरुण पिढी आहे. हा दावा तुम्हाला मान्य आहे का? हो, आजची पिढी सुद्धा त्या ह्याच्यात आहे, संभ्रमात आहे की आपण कुठल्या मार्गाने प्रगती करायची. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि आज म्हणजे गांधी विरुद्ध सावरकर असं आपण म्हणू शकणार नाही, पण मुख्य म्हणजे प्रगतीचा कुठला मार्ग आहे, या मार्गावर आपण कसं जायला पाहिजे याविषयी आज संबंध देशामध्ये बऱ्याच प्रमाणात विभाजन झालेलं आहे असं मला वाटतं. आणि मला स्वतःला असं वाटतं की गांधीजींकडनं याच्यात शिकण्यासारखी खूपच मोठी गोष्ट आहे. आणि ती गोष्ट आपण खूप नेटाने, गांधीजी तसंच डॉक्टर आंबेडकर, नेहरू असतील, अनेक असतील, त्या सगळ्यांकडनं आपण खूप शिकण्यासारखं आहे. आणि ती गोष्ट आपण पुढे नेली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मला माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगतो की मी कुठली जात किंवा धर्म मानत नाही, कुठल्याही धर्मामध्ये द्वेष मानत नाही. आणि त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक सगळ्यांपर्यंत आपली प्रगती कशी पोहोचेल
सगळे धर्म जात हे भेदभाव विसरून आणि स्त्री पुरुष भेदभाव विसरून या सगळ्याच्या पलीकडे सगळ्यांचं कल्याण कसं होईल हेच तत्वज्ञान मला शाश्वत वाटतं आणि त्याच दृष्टीने तरुणांनी त्याच्याकडे बघावं असं मला नेहमी वाटतं. जगामध्ये कुठल्या म्हणजे आपण पॉलिटिकल थॉट्स बद्दल जर बोलत असू तर खूप आदिम हा विषय आहे की म्हणजे प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या जगातले आपण तुम्ही सगळ्यात क्रूर हुकुमशहा घ्या, ते सुद्धा म्हणत असतात की हे मी का करतोय तर एक चांगला देश निर्माण करण्यासाठी करतोय, चांगला समाज निर्माण करण्यासाठी करतोय. मुद्दा येतो तो मीन्स बद्दल, कुठल्या मार्गाने हा मुद्दा. उद्देशाबद्दल सगळ्यांचं सेमच असतो. कोणी असं म्हणत नाही की चला आपण एक वाईट समाज तयार करू, असं कोणीच म्हणत नसतं. पण मार्ग हा खूप महत्वाचा असतो आणि गांधीजी नेहमी म्हणायचे तसं की त्या तुम्ही काय मार्ग निवडता ह्यानुसार तुम्हाला जे फळ मिळालेलं आहे ते गोड आहे का कडू मिळणार आहे. फळ तर मिळणारच आहे तुम्हाला, पण ते महत्वाचं आहे. त्यामुळे आता सर म्हणाले तसं सुद्धा की मार्ग हे खूप महत्वाचे असतात आणि त्या अर्थाने त्याच्यावरती चर्चा होत राहणं सतत आणि एक धंडोळा घेत राहणं इतिहासाचा की आपण भविष्यातली आपली वाटचाल कशी असावी आणि त्यातनं धडे घेणं, आणि त्याला मी नेहमी पॉलिटिकल विस्डम म्हणतो. आणि कुठल्याही समाजामध्ये सांप्रत काळी तो पॉलिटिकल विस्डम असणं, ती एक राजकीय विचारांची प्रगल्भता असणं ही फार गरजेची गोष्ट असते. आणि त्यासाठी सुद्धा अशा कादंबऱ्या वाचणं गरजेचं असतं मागे जाऊन की काय झालं होतं. आणि एंटरटेनिंग स्वरूपात तुम्हाला एक गोष्टीच्या रूपात तुम्हाला जर हा संघर्ष समोर आला तर त्या अर्थाने तुम्हाला इतिहास कळणं हे जास्त एंटरटेनिंग होतं. आणि त्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि मी मगाशी जे थोडक्यात उल्लेख केला की बसून बोलणं शांतपणे एकमेकांशी हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून गांधी महत्वाचे आहे आणि आंबेडकर सुद्धा. मला स्वतःला असं म्हणायचं आहे की त्या काळात तरुण पिढी महात्मा गांधी आणि सावरकर यांच्या विचारसरणीतील मतभेद या द्वंद्वात अडकली होती जशी आजची तरुण पिढी आहे, हा दावा मला मुळीच मान्य नाही. त्या काळात जो वैचारिक संघर्ष होता तो काँग्रेस पक्षातील जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये संघर्ष होता. त्या काळात वैचारिक संघर्ष होता तो राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी यामध्ये होता. त्यावेळी वैचारिक वाद जो होता तो गांधी आणि आंबेडकरांमध्ये होता, गांधी आणि सावरकरांमध्ये नाही. आणि त्यावेळीची तरुण पिढी महात्मा गांधी विरुद्ध सावरकर या वैचारिक द्वंद्वात अडकली होती हे मला वाटतं वस्तुस्थितीला धरून नाही. एक वेळ महात्मा गांधी विरुद्ध सुभाषचंद्र बोस असं म्हटलं असतं तरी ते चालण्यासारखं होतं, परंतु महात्मा गांधी विरुद्ध सावरकर असं द्वंद्व त्यावेळी नव्हतं. तर सध्या सुद्धा तशीच परिस्थिती आहे हे विधान मी पूर्णपणे अमान्य करतो. याबद्दल जास्त बोलणं योग्य नाही, कडवेपणाने मी बोलू शकतो परंतु मी त्याबद्दल बोलणार नाही. या कादंबरीमध्ये पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. शेवटचे 2 प्रश्न आता उरलेले आहेत. हिस्टॉरिकल फिक्शन त्याचं खूप कौतुक करण्यात आलेलं आहे. या साहित्य प्रकाराबद्दल काय वाटतं? हिस्टॉरिकल फिक्शन मध्ये म्हणजे कधी कधी असं म्हटलं जातं की हिस्टॉरिकल फिक्शन मध्ये इतिहास आणि कपोल कल्पित याची सांगड घालून इतिहासाला चुकीचं वळण देऊन त्या माध्यमातून स्वतःचं किंवा आपतेष्टांचं किंवा इतर जणांचं अनाठाई उदात्तीकरण सर्रास केलं जातं असं म्हटलं जातं. प्रस्तुत कादंबरी तसं घडलं आहे असं तुम्हाला वाटतं? मुळात कादंबरी इतिहास म्हणून वाचूच नाही, चूकच आहे ते. जरी त्याच्यात इतिहासाचा उल्लेख असला तरी तो एक आधार म्हणून घेतलेला आहे वातावरण निर्मितीसाठी, काही विचार करण्यासाठी. जर त्यामुळे कुणीतरी अशा कुठलीही गोष्ट ही जर इतिहासाचं पुस्तक म्हणून वाचायला घेऊन त्याच्यावरती जर आकांडतांडव करायला लागलं तर मला असं वाटतं की त्या माणसाची ती काहीतरी गफलत होते की आपण इतिहासाची पुस्तकं आहेत, इतिहास तज्ञ आहेत, ते 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 घ्यावं.
तर मग तुम्ही स्वामी सारख्या कादंबरीचं उदाहरण घ्या, त्यामध्ये जसं उदात्तीकरण करण्यात आलंय, म्हणजे ऐतिहासिक कादंबरी, बॅकग्राऊंड ऐतिहासिक. सतीचं तुम्ही तो इतिहास म्हणून वाचताय का हा मुद्दा? उदात्तीकरण केलं. तुम्ही तो इतिहास म्हणून वाचणार का हा मुद्दा आहे? नाही, लोकांपर्यंत काय मेसेज जातो हा खरा मुद्दा. लोकांनी मेसेज हा इतिहास म्हणून घ्यायचा का कादंबरी म्हणून घ्यायचा हा प्रश्न. पण लोक तसा घेत नाही. हा ती लोकांची चूक आहे, ती कादंबरी लिहिणाऱ्याची चूक नाही. रणजित देसाईने असं कधी म्हटलं नाही की मी इतिहासाचं पुस्तक लिहिलं, ते म्हणाले मी कादंबरी. फक्त त्याच्यामध्ये जेव्हा कोणीतरी दावा केला आणि त्यांनी समजा सांगितलं की असं घडलं होतं, असं स्टेटमेंट केलं तर तो प्रश्न निर्माण. म्हणून ते वैयक्तिक, म्हणून तो कादंबरीकारावरती त्याची जबाबदारी नाही. नाहीतर इतिहास आणि कादंबरी वेगळे ठेवले पाहिजे. आता मोहन आगाशे, डॉक्टर मोहन आगाशे बोलतात या विषयात. नाही, मी 20 वर्ष बराच यातून गेलेलो आहे. बस मधनं आणि तेंडुलकरांनी लिहून सुद्धा की हे ऐतिहासिक नाटक नव्हे, ही एक नृत्य संगीतमय दंतकथा आहे. घाशीराम हे विशिष्ट राजकीय सामाजिक परिस्थितीची निर्मिती असतात आणि प्रवृत्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे मला कॉमेंट करायची जर असेल तर ती पेशव्यावर करायची नाही, कशावर करायची हे तुम्ही शोधून काढा. तर हिस्टॉरिकल फिक्शन हा भाग फार महत्वाचा आहे, कारण त्यातल्या काही घटना असू शकतात, पण त्या घटनांमुळे ज्या वृत्ती निर्माण होतात त्या वैश्विक असतात. आणि हे मी वेगळ्या कारणाने असं सांगू शकतो, कारण 72 साली त्याच्यावर वाद झाला, पण 84 साली जेव्हा आम्ही प्रयोग करत होतो तेव्हा भिजणवाले आणि इंदिरा गांधी यांच्यात त्यांना घाशीराम आणि नावं दिसले. पण एवढंच काय, एक 6 वर्षापूर्वी मी अमेरिकेत गेलो, तेव्हा बाल्टिमोरला जे प्रयोग झाले त्याला जे अमेरिकन लोक आले होते त्यांनी विचारलं, तुमचं नाटक परत आणा की, ते बिन लादेन बुशचं नाटक आहे. आता बघा, म्हणजे त्याचा होणारा परिणाम काय असतो हे खूप महत्वाचं ठरतं असं मला असं वाटतं. दूध का दूध आणि पाणी का पाणी हे करायचं असेल तर इतिहासकार वेगळे, कादंबरीकार वेगळे, पण दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा क्रिएटिव्हिटीने काहीतरी घडू शकतं असं मला वाटतं. धन्यवाद. शेवटचा प्रश्न, या कादंबरीचं जे शीर्षक आहे तिने गिळले सूर्याशी, हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं खरोखरच ते अतिशय योग्य आहे. याचं कारण मुक्ताबाईंच्या अभंगावरनं ते घेतलेलं एकतर, आणि इम्पॉसिबल गोष्ट करण्याचं ध्येय ठेवणं, की आपल्याला जे शक्य नाही ते करण्याचं ध्येय ठेवणं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणं. आता सूर्याशी गिळणं, सूर्य गिळणं खरी गोष्ट अशक्यच आहे, पण त्यात ते सिम्बॉलिक आहे की तुम्ही जेव्हा ध्येय अतिशय मोठं ठेवता आणि त्याकडे जाण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला तुम्ही जे अटेंड करता, त्यावेळेला तुम्ही जे प्रयत्न करता ते खूप मोठे असतात. आणि या ठिकाणी तिने जे स्वप्न बघितलेली आहेत आणि जे संबंध आयुष्य जगलेली आहे ते अतिशय मोठ्या तऱ्हेची ध्येय, मोठ्या तऱ्हेची स्वप्न बघितलेली आहेत, म्हणून हे शीर्षक अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. अतुल्य, टिकतो. मला थोडंसं वेगळं वाटतं. ते असं आहे की मालतीची जी कहाणी आहे त्या मालतीच्या कहाणीमध्ये स्वॉलोविंग द सन मुवमेंट जी आहे ती काय आहे, तर राजद्रोहाचा आरोप असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची सुटका करणं, हे त्यातला हाय पॉइंट आहे. स्वॉलोविंग द सन मुवमेंट. मला असं वाटतं की लेखिकेचा जो प्रवास झालेला आहे तो प्रवास हे विलक्षण रोमांचकारी आहे, आणि मालतीचा प्रवास जसा रोमहर्षक आहे तितकाच रोमहर्षक प्रवास लेखिकेचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं, माझी भावना तुम्हाला सांगतो की मालतीच्या प्रवासाला मुंगी उडाली आकाशी असं नाव असायला हवं, आणि तुम्ही जो प्रवास केला आहे त्याला तिने गिळले सूर्याशी असं नाव असायला हवं असं मला वाटतं. या नोटवरती तुम्हाला महत्वाचा अशक्यप्राय गोष्ट घडणे. त्या मेडिसिन मध्ये एक वाक्य आहे, वन हू डझंट बिलीव्ह इन मिरॅकल्स इज नॉट अ रिअलिस्ट.
हा महत्वाचा आहे. त्याला ते आहे. आणि मगाशी एक मुद्दा जो राहिला बोलण्याचा, तो कादंबरीबद्दल बोलला, लिहिलं पाहिजे. आता आपण 3 फेजेस मध्ये गेलो. ओरल कम्युनिकेशन, रिटन कम्युनिकेशन, डिजिटल कम्युनिकेशन. म्हणजे अनुभवाचं रूपांतर ज्यांना शब्दात करायला जमतं ते लेखक झाले, आणि शब्दाचं रूपांतर जे अनुभवात करतात ते फिल्म मेकर झाले. आणि त्यामुळे ते फार महत्वाचं आहे, कारण सगळ्या भाषा बोलल्या जातात. कारण सगळ्यांनाच तेवढी कल्पनाशक्ती असेल असं नाही. पण सिनेमा बघताना सुद्धा एकच सिनेमा प्रत्येक जण बघतो, प्रत्येकाला तो वेगळा दिसतो. ते पुस्तकाच्या बाबतीत जास्त शक्य आहे सिनेमापेक्षा. पण अनुभव क्रिएट करणं शब्दामधून हे आता सोपं झालेलं आहे, कारण हे हातात आलेलं आहे. म्हणजे जे पूर्वी इनॲक्सेसिबल, अनअफोर्डेबल होतं ते आता अफोर्डेबल झालेलं आहे. त्यामुळे ही भाषा शिकणं, लिहिणं वाचणं शिकणं इतकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं, आणि ते त्या कादंबरीत घडलं. मी सर्व संवादकांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे मनापासून आभार, धन्यवाद देते. आणि मी आज खरोखरच धन्य झाले. करणं डिझाईन पासून, मी मगासपासून मागचं बघतोय, इकडचं ठेवलेल्या गोष्टी बघतोय, रंगसंगती, तर आयोजकांचे खूप 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 आभार. जी कुठली टीम आहे हे सगळं करणारी, तर हे अत्यंत सुरळीतपणे केलंय. आणि तिने गिळले सूर्याशी इम्पॉसिबल गोष्ट अचीव्ह झालेली आहे. आज 5:30 ला कार्यक्रम सुरू होऊन बरोबर 7:34 ला संपलेला आहे.